नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टी शुक्रवारी क्लोजिंग दिली होती 46,384. तर बघूया सोमवारी 19 फेब्रुवारीला मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर सगळ्यात महत्त्वाची अपसाईडला जर मार्केट जाणार असेल तर सगळ्यात महत्त्वाची आपल्याला लेवल आहे 46,551 आणि त्याच्यानंतर ही लेवल ब्रेक झाल्यानंतर आणि कालचा हाय 46,686 हा जर ब्रेक झाल्यानंतर आपल्याला पहिले टार्गेट मिळणार आहे 46,821 आणि त्यानंतर 47,117. आणि जर मार्केट जर डाऊन साईडला यायला लागलं तर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची लेवल आहे 46,218. याच्या खाली जर मार्केटनी क्लोजिंग मिळाली तर त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 46,065. त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 46,675 आणि 45,275 असे आपल्याला टार्गेट्स असणार आहेत. तर निफ्टीमध्ये बघूया की काय होऊ शकतं. तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 22,040, म्हणजे जवळजवळ आसपास ऑल टाइम हायच्या जवळच येऊन मार्केट कॉन्सोलिडेट करायला लागले असतं. आणि मार्केटने एक झोन बनवलाय 22,064 ते 22,023. त्याच्या खाली पण क्लोजिंग देत नाही आणि वरती पण. जर मार्केट ह्याच्या दोन्ही एक तर वरती क्लोजिंग दिली 22,065च्या वरती क्लोजिंग मिळाली तर पहिले टार्गेट असणार आहे आपलं ऑल टाइम हाय आणि एक नवीन हाय क्रिएट करणार आहे. आणि जर मार्केट 22,022च्या खाली जर खाली सस्टेन राहिलं तर सगळ्यात महत्वाची लेवल असणार आहे 21,973, कारण त्याच लेवलला टच करून मार्केट अपसाईडला फिरलेलं आहे. त्याच्यानंतर डाऊन साईडला लेवल आहे 21,877, 21,840. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा. थँक्यू.